हा स्टेजवरचा कार्यक्रम सुरू होणार आहे. सुस्वागतम सुस्वागतम. मागे घेणार आहात आम्हाला कसं मागे सरकू तरी सारखंच. स्वागत. गाड़ी थोड़ा सा खाली की महोत्सव 2026 त्याचं आत्ताच श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले आपल्या नक्षत्राच्या अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे लाभलेल्या ॲडव्होकेट नीलिमाताई कदम, त्याचबरोबर नवनिर्वाचित सर्व नगरसेविका नगरसेवक यांच्या हस्ते आत्ताच उद्घाटन झालं आणि हे नक्षत्र महोत्सवाचं उद्घाटन झालं असं मी डिक्लेअर करते आणि सर्व मान्यवरांचे नक्षत्रतर्फे खूप खूप स्वागत करते. खरं तर नक्षत्र महोत्सव राणीसाहेबांच्या माध्यमातून 2006 सालापासून चालू झालेला आहे. आपल्याला माहिती आहे विविध कार्यक्रमातून आम्ही हे नक्षत्र महोत्सव महिलांपर्यंत पोचतो, व्यासपीठ देतो. बचत गट असू दे किंवा स्पोर्ट्स असू दे किंवा एखाद्या अपंग व्यक्तींना सुद्धा आपण सहकार्याने नक्षत्र महोत्सव किंवा नक्षत्राच्या माध्यमातून आपण सहकार्य करत असतो. आज इतक्या वर्ष आम्ही नक्षत्र महोत्सव चालू करतो.
तर स्टॉलची वाढती मागणी पाहता आम्हाला खरोखर ग्राउंड कमी पडतंय का तर पार्किंगची व्यवस्था आणि ग्राउंड याचा सगळ्याचा विचार करता आम्हाला हे ग्राउंड खूप कमी पडतं आहे. तरीही आम्ही नक्षत्र महोत्सवामध्ये 250 स्टॉल आपले असतात. खूप काही वेटिंगला असतात. खूप लोकांना आम्ही देऊ शकत नाही, त्यांची नाराजी आमच्यावर असते, त्याला पर्याय नाही. पण आम्ही प्रत्येकाला वेगवेगळ्या माध्यमातून स्टॉल देण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आहे. बचत गटांना खास करून आम्ही देण्याचा प्रयत्न असतो आमचा. आणि ऑल ओव्हर म्हणता तर हे नक्षत्र महोत्सव चांगल्या रीतीनं चालावं यासाठी विविध क्षेत्रातून किंवा राज्यातून आम्ही वेगवेगळे स्टॉल आणतो आणि महोत्सव चांगल्या रीतीनं साजरा करतो. सातारकर आम्हाला भरभरून प्रतिसाद देतात, कारण हा नक्षत्र महोत्सवामध्ये आपली बघता चांगल्या सुविधा, चांगल्या प्रकारचं लोकांचं मार्गदर्शन घेतो. त्याचबरोबर स्टॉल धारकांनाही सगळ्या चांगल्या सुविधा देतो. आलेल्या नागरिकांनाही चांगल्या व्यवस्था असणं गरजेचं आहे. यांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. त्यामुळे आज नक्षत्र हे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात गाजलेलं आहे. खरं तर राणीसाहेबांच्या माध्यमातून प्रत्येक वेगळ्या नवीन कल्पना असतात आणि नवीन कल्पनेच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि सातत्यानं तुम्ही सर्वजण आम्हाला चांगलं पाठिंबा देता. त्याबद्दल मी परत एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि पुढील वाटचाली तुमच्या सगळ्यांच्या इच्छेनं किंवा तुम्ही जे मला वेगवेगळ्या सूचना करा बनेव एवढंच सांगते, थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. उजळले नक्षत्र खास सातारच्या मातीत दरवळ अभिमानाचा श्वास. उद्योग कला संस्कृतीचा संगम घडतो इथे. एकजुटीच्या ताकदीने भविष्य घडते येथेच. स्टॉल मधून स्वप्न बोलती मेहनतीचे तेज. स्थानिक हातांच्या कौशल्याला मिळतो नवा साज. स्पर्धेतून उमटतो विश्वासाचा नाद. मनोरंजनात नाही संस्काराचा ठसा आमचा. सन्मान मिळतो मानानंत नक्षत्राच्या जाणानं. पुरस्कारांनी उजळतात नव्या पिढीचे डोळे. मीही करू शकतो हा विश्वास अंतरी डोळे. हा कुणी कुणाचे अनुयायी नाही, आम्ही नक्षत्र सातारचे वारसदार. आमचं आभाळ कुणीही थांबवू शकत नाही. श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. उपस्थित मुख्य अतिथी, सर्व मेहरबान, इथे बसलेले, समोर बसलेले आणि नवीन आलेले मेहरबान सर्वांना आणि माझे माता बहनों, भाई बच्चे, सबको बहुत बहुत नमस्कार और नवीन वर्ष की बहुत बहुत शुभकामनाएं. नक्षत्र के बारे में जब भी मैं ये टाइम आता है तो मुझे एक याद आती है कि हमने शुरुआत कैसे करी थी. तो जैसे आजकल हल्दी कुमकुम का कार्यक्रम चल रहा है ना, सब जगह हल्दी कुमकुम, वैसे हम सब महिला भी ऐसे ही हल्दी कुमकुम करते करते मिले थे. और उससे अगर आपको मालूम होगा, तुम्हाला माहिती आहे का हे हल्दी कुमकुमचा कार्यक्रम कसं सुरू झालं? नाही, ते झांसी की राणी का तो मालूम होगा, माहिती झांसीची राणी. तर तेव्हा ब्रिटिश लोकांनी त्यांना थांबवायला, मतलब उनको रुकाया और उनके जो बेटे हैं उनको गादी में नहीं बैठने दिया. उन्होंने उनका जो राज्य है वो निकालने की कोशिश करी. तब उस टाइम उन्होंने सोचा कि मैं अपनी महिलाओं की फौज शुरू करती हूँ. तो वो महिलाओं की फौज शुरू करने के लिए धीरे धीरे वो हल्दी कुमकुम का कार्यक्रम, दिखने को हल्दी कुमकुम का कार्यक्रम था, लेकिन वो रिक्रूटमेंट चल रहा था अपनी फौज के लिए. तो वैसे ही अपनी भी यहाँ पे देखो फौज शुरू हुई और कहाँ से कहाँ हम सोचते पहुँचे. एक अच्छी सोच, एक अच्छा संकल्प लेके अपन जो भी करेंगे तो उसके लिए ज़्यादा मेहनत इतनी नहीं करनी पड़ती है जितना अपनी सोच और संकल्प एकदम साफ मन से करना चाहिए. और वो संकल्प और साफ मन ये था कि लोगों के लिए कुछ अच्छा करना है,
महिलाओं के लिए कुछ अच्छा करना है और उस अच्छा काम करते करते हम यहाँ पे नक्षत्र धीरे धीरे 30-40 स्टॉल का जो एक था, अभी कितने स्टॉल हैं? हाँ, 2 से 35 और वो बोल रहे हैं कि जगह कम पड़ रही है। तो ये सोच से हम जैसे बढ़ने लगे और हमें क्यों वो बढ़ावा मिला, इसलिए कि हर साल हमें पता चलता था कि कोई ना कोई आके, जैसे सुजाता भी अभी बता रही थी कि यहाँ पे नक्षत्र में शुरू किया तो गुड लक जैसा होता है। तो यहाँ पे जैसे एक आदमी था जिसका शहर का था, तो अभी पूरे महाराष्ट्र में, यहाँ से शुरुआत हुई थी एक स्टॉल से, अभी पूरे महाराष्ट्र में उसकी दुकानें हैं और सप्लाई है। वैसे अनेक एग्जाम्पल्स है जो यहाँ से शुरू हुए और कहाँ से कहाँ पहुँचे हैं, और यही हमारे लिए प्रेरणा है करते आने की और हमेशा करने की, कि लोगों को बढ़ावा दे, लोगों को एक अच्छा मंच दे, और जो लोग सोचते हैं कि मैं कुछ कर सकता हूँ उनको एक जगह दे कि चलो आप यहाँ से शुरुआत करो और बहुत बहुत आगे पहुँचो। और इसी सोच से हम नक्षत्र शुरू किया है। बहुत आभारी हूँ। और नक्षत्र की ये जो फौज है, मैंने बोला कि ज़्यादा मेहनत नहीं करनी चाहिए या करनी पड़ती है, पर मैंने ज़्यादा की है, तो उनके लिए जोरदार तालियां। हर साल करते आए हैं और बहुत अच्छे से सब ऑर्गेनाइज करते हैं। तो मैं बहुत बहुत आभारी हूँ कि नक्षत्र का नाम आप सब ने ही रोशन किया है, सबकी वजह से रोशन हुआ है। और यही बोल के मैं रुकती हूँ। आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं। नमस्कार। सन 2001 पासून सातारा, सांगली, रायगड जिल्ह्यात महिला बचत गट, शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण, बांधणी व त्या माध्यमातून 6500 ग्रामीण व शहरी महिलांचे संघटन, जिल्हा उत्सवाच्या मार्गदर्शिका, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शका माननीय श्रीमंत दमयंती राजे भोसले राणीसाहेब, त्याचबरोबर नक्षत्र महोत्सवासाठी अहोरात्र झटणाऱ्या ज्या काही नगरसेविका किंवा वहिनीसाहेबांच्या भाषेमध्ये झटणारी फौज, मंचावर उपस्थित असणारे मान्यवर, मंचासमोर उपस्थित असलेले मान्यवर, या ठिकाणचे स्टॉलधारक आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं तर नक्षत्र महोत्सव म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जशी नवीन वर्षाची चाहूल लागते तशी सर्व सातारकरांच्या मध्ये कुजबूज निर्माण होती की अरेच्या चर्चा होतात की त्याच्यामध्ये आबालवृद्ध असतील, गृहिणी असतील, उद्योजक महिला असतील किंवा अगदी बालबच्चे चमू असतील, तर यांच्यामध्ये चर्चा निर्माण होती, चर्चा चालतात की अरे ते नक्षत्र प्रदर्शन कधी येणार आहे. म्हणजे नक्षत्राची जर आपण प्रसिद्धी बघितली किंवा नक्षत्राची उंची बघितली तर आपलं नक्षत्र प्रदर्शन किंवा नक्षत्र महोत्सव हे सातारकरांच्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे. मी ग्रामीण भागामध्ये काम करते. मला सांगायला खूप अभिमान वाटेल की नक्षत्र प्रदर्शन बघण्यासाठी आमच्या ग्रामीण भागातल्या महिला स्वतःचं छोटं कॉन्ट्रीब्युशन काढून त्या छोट्या गाड्या तयार करतात आणि त्या गाड्या घेऊन इथं बघायला येतात की नक्की नक्षत्र प्रदर्शन, सगळीकडे चर्चा चालती नक्की प्रदर्शन काय आहे. आणि इथं आल्यानंतर नक्षत्र प्रदर्शनामध्ये त्या आमच्या ग्रामीण महिलांना जी ऊर्जा मिळती, जी एनर्जी मिळती, प्रेरणा मिळती आणि त्या प्रेरणेतून नक्षत्र प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक महिला उद्योजक घडलेल्या आहेत आणि त्याची मी स्वतः साक्षीदार आहे. कारण नक्षत्राचा आणि माझा संबंध तसा खूप जुना आहे की अगदी सुरुवातीच्या काळापासून की आमच्या शेजारी स्नेहल राजे शिर्केताई राहायच्या आणि ते हळदी कुंकाचा कार्यक्रम राणीसाहेबांनी जे सांगितलं की हळदी कुंकापासून सुरुवात झालेले नक्षत्र प्रदर्शन आज त्यांनी एक अशी वेगळी उंची गाठलेली आहे आणि त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. बरोबर आहे. त्यामुळं खूप काही अशा ग्रामीण भागातल्या महिला इथं उद्योजक झालेल्या आहेत. मी स्वतः त्याची साक्षीदार अशा अर्थाने आहे की 2006 पासून आज 2026 आहे. म्हणजे गेले 2 दशकं आपण नक्षत्राला ओळखतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छोटासा कार्यक्रम जरी अरेंज करायचा असेल तरी त्याच्यासाठी किती तजबीज करायला लागती, खूप काही गोंधळ होतो आणि खूप मॅनेजमेंट करायला लागते. त्यामुळे 2 दशकं सातत्याने अविरातपणे नक्षत्र प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जातं. त्याच्यासाठी सातारकर पण खूप मोठ्या उत्साहानं याच्यामध्ये सहभागी होता, खूप भरभरून प्रेम देतात आणि असंच प्रेम सातारकरांनी नक्षत्रासाठी द्यायला हवंय, देणार आहेत. आजचं नक्षत्र प्रदर्शन हे आम्ही फेरफटका सुरुवातीला उद्घाटनाच्या अगोदर मारत होतो. त्यावेळेला असं लक्षात आलं
की हे नक्षत्र प्रदर्शन फक्त साताऱ्यापुरतं मर्यादित नाही, सहभागी झालेले आहे आणि खूप चांगल्या आनंदाला खूप चांगला इन्कम करून चांगले पैसे कमवून चांगली कमाई करून या प्रदर्शनामधून सगळे उद्योजक आनंदी भावनेला या ठिकाणातून जात असतात। या प्रदर्शनाची एक खूप अशी वेगळी खासियत आहे की आज आपण बघितलं की अगदी पहिला दिवस आहे, म्हणजे नवीन वर्षाची चाहूल लागतात ज्याची वाट बघत असतात ते प्रदर्शन आज लागलेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे। पहिल्या दिवशी बऱ्याच प्रदर्शनामध्ये अक्षरशः ग्राहकांची वाट बघावी लागते, पण आपल्याला एक वेगळं पण या प्रदर्शनामध्ये दिसायला लागेल की अगदी सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून प्रदर्शनाला खूप मोठी गर्दी आहे, कारण हे प्रदर्शन आहेच तसं वेगळं। या प्रदर्शनामध्ये काहीतरी वेगळेपण आहे की अगदी तुम्ही घरामधल्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात, त्याही एकाच व्यासपीठावर। ती पर्वणी आहे आणि ह्या पर्वणीचा आनंद आपण सर्वजण सातारकरांनी घेतला पाहिजे, आनंद लुटला पाहिजे।